नागरी सत्कारामुळे जबाबदारी वाढली. श्री पुरुषोत्तम महाराज यांचे प्रतिपादन. खडकलाट येथे भव्य नागरी सत्कार. पैलवान ग्रुप व गावातील विविध तरुण मंडळे, भाविक भक्त यांच्याकडून होत असलेला हा नागरी सत्कार म्हणजे आपल्यावरील जबाबदारी वाढलेली आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने आपण धार्मिक कार्य करत आलो आहोत त्याच पद्धतीने यापुढील काळातही धार्मिक सामाजिक कार्य तत्परतेने पुढे नेऊ असे आश्वासन गगनगिरी ध्यान मंदिराचे प्रमुख पुरुषोत्तम माळी महाराज यांनी दिली. ते खडकलाट येथे छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौकामध्ये आयोजित भव्य नागरी सत्कार प्रसंगी बोलत होते. श्री शिवबसव महास्वामीजी आडी अप्पनवर कुमारेश्वर मठ खडकलाट यांचे यावेळी दिव्य सानिध्य लाभले. प्रारंभी येथील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती चौकामध्ये आयोजित शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर महाराज, भुवनेश्वरी माता व श्री गगनगिरी ध्यान मंदिराचे गगनगिरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी पैलवान ग्रुप खडकलाट, वर्ग मित्र परिवार, सुभाष चौक तरुण मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, रंगीला फ्रेंड सर्कल, जनसेवा तरुण मंडळ, वृषभ उपाध्ये, संदेश चौगुले सांगली, सोनालीताई कोळी आदिवासी विकास महामंडळ तासगाव, सुनील पाटील सांगली, श्रीराम सेना हिंदुस्थान, धर्मवीर आध्यात्मिक सेना मुडलगी, हिरेकुडी ग्रामस्थ आदींसह कर्नाटक महाराष्ट्रातील उपस्थित भाविक भक्त मित्रमंडळ यांच्याकडून पुरुषोत्तम माळी महाराज यांचे शाल श्रीफळ पुष्पहार अर्पण करून नागरी सत्कार करण्यात आले. यावेळी शिवबसव महास्वामीजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पुरुषोत्तम माळी महाराज यांचे सत्कार करण्यात आले. पुरुषोत्तम माळी महाराज पुढे म्हणाले, गगनगिरी ध्यान मंदिराच्या माध्यमातून धार्मिक कार्य करीत असून यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे धार्मिक आध्यात्मिक विकास करीत आहे. आता शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी वरिष्ठ नेत्यांचे आभारी आहे. पक्षवाढीसाठी मजबूतीसाठी अर्पण वरिष्ठांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे. ज्या पद्धतीने आपणाला आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले आहे त्याच पद्धतीने यापुढील काळातही सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. यावेळी उपस्थित स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते शिवसेनेच्या धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड करून निवडीचे पत्र वितरण करण्यात आले. यामध्ये उत्तर कर्नाटक महिला जिल्हा प्रमुख म्हणून पूजा पुरुषोत्तम माळी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून कुमारेश्वर स्वामीजी, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष म्हणून वीरेश्वर महाराज, रविशंकर पाटील, अदृश्य महास्वामीजी, चंद्रकांत बेळगावी यांचा समावेश आहे. शिवबसव महास्वामीजी यांच्याकडून सर्व निवड झालेल्या मान्यवरांचा निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी सैन्य दलात भरती झालेल्या रानगे शरण पाटील यांचा पैलवान ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पश्चिम महाराष्ट्र सरपंच परिषदेचे अध्यक्ष प्रदीप काका माने, सांगली जिल्हा उपजिल्हा प्रमुख संजय चव्हाण, कवटेमंकाळ बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल अप्पा क्षीरसागर, सांगलीचे पोलीस महेश कांबळे, श्रीराम सेनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हत्ती, श्रीनिवास चव्हाण, सेक्रेटरी अनिल बेळगुंद, ग्रामीण अध्यक्ष संदीप मोहिते, विठ्ठल माळगे पाटील, अण्णासाहेब माळी आदींसह पैलवान ग्रुपचे पदाधिकारी, ग्रामस्थ, कर्नाटक महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रणव जाधव मळणगाव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
हीच मनानं धडपडणाऱ्या स्त्रीच्या पाठीमागं एक कर्तबगार पुरुष उभा असतो. विठ्ठल शामराव पाटील माळगे, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा हनबर समाजाचे उपाध्यक्ष यांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांचा यथोचित सन्मान होतो. त्यानंतर रवींद्रजी सुतार व बाबूरावजी सुतार, यमगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर यांनाही मी विनंती करतो की आपण महाराजांचा यथोचित सन्मान शक्य नाही. मी उपस्थित मान्यवरांना विनंती, पवार यांच्याही शुभ टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. टाळ्या ह्या अंतरंगापासून वाजतात. भव्य सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सर्वच प्रकारची, तर आपणाला अध्यात्म हे सर्वात महत्त्वाचं आहे. खरोखर महाराजांचं काम आणि निष्ठा यामुळंच महाराजांना आज शिवसेनेच्या धर्मवीर आध्यात्मिक सेना कर्नाटक राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. खरोखर मी सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा महाराजांना व महाराजांच्या पुढील कार्याला मनापासून कधीच कमी होत नाही. उपस्थित सर्व महाराजांच्या जीवाभावाची माणसं व या जीवाभावाच्या माणसांच्याकडून महाराजांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. बऱ्याच वेळा बोललं जातं, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर कोणी नजरेला खूप महत्वाचे आहे. म्हणून या पोरांच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डोळ्यातले अश्रू सांगून जातंय या पित्यानं आपल्या लेकरासाठी किती कष्ट घेतलंय. आपुल्या हिता जो असे जागता, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक, उगीच कुणाही ऐऱ्या गैऱ्याच्या पोटी देश सेवा करणारी पोरं जन्माला येत नाही. ते पाहिजे जातीचे. त्यामुळं एकदा पोरांच्यासाठी तर टाळ्या वाजवा, पण पोरांच्या आई बापांसाठी जोरदार टाळी. पोरांचं कौतुक होत राहील, पोरांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडत राहील. परंतु या ठिकाणी इतक्या मोठ्या आई वडिलांचे पाणवलेले डोळे सांगतायत कैक गोष्टींचा त्याग केलाय. या लेकरांच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडावी म्हणून आणि इतका मोठा सन्मान आई वडिलांच्या वाट्याला आला. त्या पोरांसाठी एकदा हात वरती जोरदार टाळी. भारतीय सेनेमध्ये आपल्या घरातली चटणी भाकरीची चव त्या लेकराच्या ओटी फिक्स भावना आहे आणि अत्यंत अभिमानाचे क्षण आहे. या सन्मानाचा भार मोठा माझ्यावरती आहे, पण त्यापेक्षा मी भावना म्हणजे कृतज्ञता. या मंचावर उभा राहून तुमच्यापैकी प्रत्येकजण मी मनापासून मी आभारी आहे. मित्रांनो, जेव्हा आपण सामाजिक किंवा आध्यात्मिक कार्य करतो तेव्हा आपण कधीच एकटे नसतो. आपण समूहाचे, संस्काराचे, श्रीगुरूंचे आणि समाजांच्या विश्वासाचे प्रतिनिधी असतो. त्यामुळेच आजचा हा सत्कार माझ्या नावावर असला तरी तो आपल्या सर्वांचा आहे. माझ्या कार्याची सुरुवात मी एकट्यानेच केली असेल पण ती एवढी टिकणारी आणि योग्य दिशेने नसणारी अनेक हात माझ्यासोबत होते. कुटुंब, माझे गुरु, मित्र आणि माझे गावकरी बंधू यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच मी आज या ठिकाणी पोचलो आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जे काम करण्याचे माझ्यावरती जबाबदारी आध्यात्मिक धर्मवीर सेनेने माझ्यावरती दिली आहे, ती मी व्यवस्थितपणे पार पाडण्याचा प्रयत्न तुमच्या सहकार्याने करणार आहे. आणि आपल्या समाजामध्ये होणारे
हिंदुत्वाची नवी व्याख्याच्या नेतृत्वानं उभ्या आडव्या महाराष्ट्रातच नव्हे तर उभ्या आडव्या हिंदुस्थानामध्ये स्थापन केली ते हरिभक्त परायण श्रीयुत अक्षयजी महाराज भोसले महाराजांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहे. महाराज बोला. बंधू भगिनी यांचंही मी मनापासून स्वागत करतो. सर्व टाळकरी मंडळींना विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्टेजवर यावं.